हॅलो फ्रेंड्स, शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण ही कन्सेप्ट बघणार आहोत। पण याला सुरुवात करण्याआधी आपण जी जनरल सायन्सची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यांनी ती लेक्चर सिरीजचे आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते बघून घ्यात, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजायला थोडंसं सोपं जाईल। कारण आपण जनरल सायन्सवरती MPSC मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा किती कोणत्या टॉपिकला कशा पद्धतीने वेटेज आहे याचे ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। सोबतच आपण फिजिक्स मधलं युनिट अँड मेजरमेंट हा जो पहिला बेसिक टॉपिक आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मोशन, गती आणि गतीचे प्रकार, मोशन अँड इट्स टाइप, तर त्याची ही माहिती आपण बघितलेली आहे किंवा त्याची सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट काय असते, स्पीड व्हेलॉसिटीची कन्सेप्ट काय आहे हे पाहिलेलं आहे। तर त्या चारही कन्सेप्ट आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत। आता व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड कशा पद्धतीचे कोणता फॉर्म्युला आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पूर्ण आपण याच्यामध्ये बघणार आहोत। ठीक आहे, आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय, कारण ही कन्सेप्ट अशी आहे जी आपण दररोज वापरतो किंवा एक्सपिरियन्स करतो, त्यामुळे या कन्सेप्टला आपण इग्नोर नाही करू शकत, याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। तर बघा, व्हॉट इज ॲक्सेलरेशन किंवा ज्याला आपण मराठीमध्ये त्वरण म्हणतोय, काय सांगाल त्वरण म्हणजे? तर एकदम सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, बघा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज नथिंग बट ॲक्सेलरेशन। म्हणजेच काय, तर एकक कालावधीमध्ये एका पर्टिक्युलर टाईममध्ये त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये म्हणजे त्याचा जो स्पीड किंवा आपण जे म्हणतो ना त्याचा वेग जो आहे तर त्याच्यामध्ये जो चेंज झालेला आहे, जो बदल झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन। पुढे जाण्याआधी एक सिंपल समजून घेऊयात। आपण सगळे म्हणजे जेव्हा आपण गाडी चालू करतो किंवा गाडी आपण सगळे चालवतो तर त्या गाडी जेव्हा आपण चालवतो त्यावेळेला गाडी स्टार्ट केल्यानंतर आपली गाडी सुरुवातीला कशी असते, रेस्टला असते, म्हणजे आपलं स्पीड कसं आहे तर 0 आहे। पण जेव्हा आपण गाडी स्टार्ट केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे आपण त्या 0 स्पीडचं आपलं काय होणार आहे, पुढं ती इन्क्रीमेंट होणार आहे। मग ते समजा स्पीड आपण घेतलं 30, आपला स्पीडोमीटर सगळ्यांच्या गाडीवरती आपल्याला स्पीड इंडिकेटर असतं की किती गाडीचं स्पीड आहे, कोणत्या स्पीडनी गाडी मोशनमध्ये आहे। आपण जर गाडीचं ॲक्सेलरेशन वाढवलं तर स्पीडोमीटरचं असणारा रीडिंग किंवा तिथं जो असणारा ॲरो आहे तो पुढे जाणार आहे, गाडीचं स्पीड कमी केलं तर तो पुन्हा डाऊनला येणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। सेम त्याच पद्धतीचं 0 पासून आपण काय केलं 30चं स्पीड, आता इथं आपण असं कन्सिडर करूया 30 km/h असं स्पीड आहे त्याचं। ठीक आहे, मग 0 km/h म्हणजे ही काय होती, रेस्टला होतं, कोणताही ऑब्जेक्ट रेस्टला आहे, तो जर मोशनमध्ये आला तर त्याच्या ॲक्सेलरेशनमध्ये चेंज होणार आहे, कारण त्याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे स्टार्टिंगचा त्याचा वेग आणि फायनल व्हेलॉसिटी म्हणजे अंतिम वेग याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असणार आहे आणि तो होण्यासाठी काहीतरी टाईम लागला आहे, बघा काहीतरी टाईम लागणार आहे, पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये हा चेंज झालेला आहे, त्यामुळे ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। तर बघूयात काय असतं ह्याच्यामध्ये। बघा, मी आत्ताच डेफिनेशन सांगितलं त्या पद्धतीनं, ॲक्सेलरेशन इट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी। मराठीमध्ये जर बघितलं, एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ यांचा संबंध म्हणजे काय असतं, टाईम, म्हणजे वस्तूचं व्हेलॉसिटी, बघा वेग म्हणजे काय असते, व्हेलॉसिटी आणि टाईम यांच्यामध्ये जे रिलेशन आहे याला काय म्हणतो आपण, ॲक्सेलरेशन। याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो का, वेग बदलाचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, बघा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी। ही कन्सेप्ट फक्त MPSC करणाऱ्या स्टुडंटसाठीच नाही आहे, तर इवन 11-12 करणारे असतील किंवा 8, 9, 10 करणारे सुद्धा असतील ज्यांच्यामध्ये मोशन हा टॉपिक इन्क्लूड होतो तर तिथंही ही कन्सेप्ट आपल्याला इम्पॉर्टंट ठरते। तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, आता फॉर्म्युलावरती येऊयात। आता ॲक्सेलरेशन त्याचं नोटेशन आहे स्मॉल a। व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन इट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी। आता डेफिनेशन सांगितलं, फॉर्म्युला जर बघितला तर इट इज इक्वल टू v - u अपॉन t। आता व्हॉट इज v, व्हॉट इज u आणि व्हॉट इज t? बघा, v इट इज नथिंग बट v इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी, v इज फायनल व्हेलॉसिटी, वस्तूचा काय आहे तर अंतिम वेग आहे। व्हॉट इज u, u इज नथिंग बट इनिशियल व्हेलॉसिटी, u इज काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजेच काय, वस्तूचा सुरुवातीचा वेग इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि t इज फॉर टाईम, t इज फॉर टाईम। ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v - u अपॉन t। आता मग असं एक एक्झाम्पल जसं घेतलं होतं त्याच्यावरती येऊयात आपण। बघा, मी काय आता म्हटलं तुम्हाला की आपली गाडी रेस्टला आहे, बरोबर, गाडी रेस्टला आहे म्हणजे त्याचा स्पीड किती आहे, आपलं 0 होतं,
राईट. आता झिरोचं स्पीड किती झालं, 30ला आपण गेलो, 30 किलोमीटर पर आरला आपण गेलो झिरोच्या स्पीडपासून. म्हणजे आपला इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आपली आहे 0, राईट. आणि फायनल व्हेलॉसिटी किती आहे आपली, फायनल व्हेलॉसिटी आहे 30. आणि हे होण्यासाठी 0 पासून 30 पर्यंत जाण्यासाठी सपोज आपल्याला टाइम लागलेला आहे 5 सेकंडचा. किती वेळ लागलेला आहे, 5 सेकंड इतका टाइम लागलेला आहे, बरोबर. मग इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि टाइम आपल्याला दिलेला आहे. मग ॲक्सलरेशन या दिलेल्या कन्सेप्टवरून किंवा दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण ॲक्सलरेशन काढू शकतो का, तर डेफिनेटली काढू शकतो. जर फॉर्म्युलामध्ये पुट केलं, ॲक्सलरेशन इज इक्वल टू, बघा इनिशियल फायनल व्हेलॉसिटी काय आहे, फायनल स्पीड किती आहे आपलं 30 आहे, बरोबर, मायनस यू इज इनिशियल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे आपली 0ला रेस्टला होता ऑब्जेक्ट, त्यामुळे हे झालं 0 डिवाइड बाय किती टाइम लागलेला आहे, तर 5 सेकंड, 5 सेकंदाचा टाइम लागलेला आहे. म्हणजेच ॲक्सलरेशन आपल्याला मिळेल 30/5 विच इज इक्वल टू 6. आता ॲक्सलरेशनचं युनिट आपल्याला माहिती नाही, अजून आपण इथं बघितलेलं नाही आहेत, पण मी थोडक्यात इथं मेन्शन करते. ॲक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते युनिट कसं येतं ते पण सांगेन, पण इथं काय आलं आपलं ॲक्सलरेशन प्लसमध्ये आलं आहे आणि प्लस किती आहे 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कधी कसं पॉसिबल झालं, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टला असेल आणि तो जर मोशनमध्ये आला तर त्या केसमध्ये त्याचं ॲक्सलरेशन कसं असेल, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे ॲक्सलरेशन काढण्याची ही एक मेथड आपण इथं थोडक्यात बघितली. ॲक्सलरेशन निगेटिव्ह असू शकतं का, 0 असू शकतं का, याही कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. पण इथे एवढं लक्षात ठेवा की ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा जी इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावरून आपण ॲक्सलरेशन काढू शकतो एकदम सिम्पल वेनी. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात. बघा आता याच्यामध्ये अजून एका जर कन्सेप्टचा आपण विचार केला, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला झाला, त्याच्यामध्ये असणाऱ्या कन्सेप्ट झाल्या, आपण येऊयात त्याच्या युनिटवरती. जर आपण युनिटचा विचार केला तर युनिट आपण डायरेक्टली पण देऊ शकतो किंवा सांगू शकतो. व्हॉट इज द युनिट फॉर ॲक्सलरेशन, द युनिट फॉर ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर विच इज MKS युनिट, राईट, MKS युनिट. CGS युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण सपोज काही जणांना ते युनिट कसं आलं हेही डाऊटफुल असू शकतं. तर इथं इनिशियल व्हेलॉसिटी किंवा फायनल व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं आपलं, मीटर पर सेकंड आणि खाली टाईमचं युनिट काय आहे, सेकंद असणार आहे. वरती मीटर पर सेकंड आणि खाली सेकंड जर खाली डिनॉमिनेटरमध्ये गेलं तर मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये ते कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच युनिट काय झालं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. लास्ट लेक्चरमध्ये किंवा आपण जेव्हा स्पीड व्हेलॉसिटीच्या ज्या कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या त्यावेळेला आपण अजून एक पॉईंट बघितला होता त्याच्यामध्ये, दॅट इज डायमेन्शनचा. बघा डायमेन्शन, आता डायमेन्शन काय आहे किंवा डायमेन्शन कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतात, थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ते नसेल तर बघून घ्या. L, M आणि Tच्या फॉर्मॅटमध्ये मी थोडक्यात पुन्हा एकदा सांगते. L म्हणजे काय असते, आपली लेंथ असते, M मास आहे आणि T काय असतं, टाईम असतं. युनिट फक्त जेव्हा आपण डायमेन्शन लिहितो तेव्हा युनिट जे आहे हे आपलं कशामध्ये पाहिजे, तर पूर्ण युनिट न्यूमरेटरच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणजेच याला आपण न्यूमरेटरमध्ये जर रिप्रेझेंट करायचं झालं तर मीटर न्यूमरेटरमध्ये आहे ते मीटर तसंच राहिलं, पण S स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअर हे डिनॉमिनेटरमध्ये आहे, ते वरती जर आपण न्यूमरेटरमध्ये घेतलं तर Sची पॉवर काय होणार आहे, -2 होणार आहे. म्हणजेच मीटर इंटू S⁻². हे काय झालं, त्याचं युनिट झालं, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं डायमेन्शन लिहिताना L म्हणजे लेंथचं युनिट काय असतं, मीटर असतं. मीटर आहे का त्याच्या युनिटमध्ये, तर आहे, मग त्याची पॉवर किती आहे, 1 आहे, त्यामुळे Lची पॉवर किती झाली, 1. मास दॅट इज kg असं युनिट आहे काही आपल्या ॲक्सलरेशनच्या ह्याच्यामध्ये नाही, त्यामुळे Mची पॉवर काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि टाईमचं युनिट काय आहे, सेकंद आहे का, तर आहे, मग त्याची पॉवर काय आहे, तर त्याची पॉवर म्हणजे त्याच्यावर रेस टू आपण जे लिहिलेलं आहे वरती ती किती आहे, -2. म्हणजे Tची पॉवर काय झाली, -2. म्हणजे L1 M0 T -2. इट इज द डायमेन्शन फॉर ॲक्सलरेशन. क्लिअर आहे. जर कोणाला डाऊट असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा मागे घेऊन तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, ॲक्सलरेशनचं डायमेन्शन L1 M0 T⁻² झालं. ठीक आहे, MKS युनिट झालं, CGS युनिट झालं, त्यानंतर डायमेन्शन झालं. फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितला होता, डेफिनेशन पण झालेली आहेत. पुढे जाऊयात. बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला येते, तीच माहिती आपण याच्यामध्ये मराठीमध्ये घेतली आहेत. पुढे फॉर्म्युला तुम्ही बघू शकतात. SI सिस्टीममध्ये युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, CGS सिस्टीममध्ये युनिट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. नेक्स्ट, आता जसं मी आता एक्झाम्पल कारचं दिलं होतं की जेव्हा आपण गाडी रेस्टला होती म्हणजे ऑब्जेक्ट रेस्टला होता त्याचं ॲक्सलरेशन वाढवलं आणि गाडी मोशनमध्ये आली किंवा स्पीडमध्ये आलेली आहे. सेम त्याच पद्धतीनं
जर याच्या अपोजिट आपण विचार केला, ज्या वेळेला गाडी मोशनमध्ये आहे, म्हणजे गाडीचा पर्टिक्युलर काहीतरी स्पीड आहे आणि ती मोशनमध्ये असणारी गाडी ही काय झाली आपली रेस्टला आली, म्हणजे समजा सपोज एखाद्या गाडीचं सुरुवातीचं इनिशियल स्पीड हे किती आहे 50 आहे, 50 किलोमीटर पर आवर या स्पीडनी ती निघालेली आहे आणि त्याचं फायनल म्हणजे ती गाडी आता थांबली, म्हणजे त्याचं फायनल स्पीड किती झालं 0 झालं आणि हे होण्यासाठी त्याला समजा टाईम आपल्याला लागलेला आहे 15 सेकंड, 15 नको 10 घेऊयात, 10 सेकंड हा त्याला टाईम लागलेला आहे. 10 सेकंदामध्ये त्या गाडीनं काय केलं, त्याचं 50 स्पीड हळूहळू कमी करत ते कितीवर आलेलं आहे 0ला आलेलं आहे. म्हणजे या केसमध्ये आपल्याला ॲक्सलरेशन जर काढायचं झालं, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज नथिंग बट ॲक्सलरेशन. मग याच्यामध्ये जर या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर आपल्याला काय काय मिळणार आहेत बघा. व्हीची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी गाडी कशी आली रेस्टला आलेली आहे, तर तिथं आपल्याला फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे, व्ही इज इक्वल टू 0 मायनस इनिशियल गाडीचं सुरुवातीचं स्पीड किती होतं 50 अपॉन टाईम किती लागलेला आहे 10 सेकंड. आता वरती बघा 0 मायनस 50 दॅट इज -50 आलं अपॉन 10, म्हणजे इथं आन्सर आपल्याला येणार आहे -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं पाहिजे तर आपण कन्व्हर्जनलाच हे करूयात, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन नको घ्यायला, डायरेक्ट मीटर पर सेकंदच घेऊयात, कारण किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल. तेही त्याच्याशी रिलेटेड एक सेपरेट व्हिडिओ आपण बघूयात की ते कन्व्हर्जन कसं करायचं, पण इथं आता नको, नाही तर अजून कन्फ्युजन होईल ते. त्यामुळे डायरेक्ट आपण किलोमीटर पर आवर न घेता मीटर पर सेकंडचं घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर हे झालं आन्सर किती आला आपला ॲक्सलरेशनचा -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं आन्सर आपला आलेला आहे निगेटिव्हमध्ये. बघा आन्सर कशामध्ये आलं आहे, निगेटिव्हमध्ये आलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला मी जसं विचारलं होतं की ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असू शकतं का निगेटिव्ह असू शकतं का, तरी आपल्याला सेकंड आन्सर मिळालं, कारण मगाशी पॉझिटिव्ह तर आलंच होतं, पण ॲक्सलरेशन कॅन बी निगेटिव्ह ऑल्सो, इट कॅन बी पॉझिटिव्ह, इट कॅन बी निगेटिव्ह. मग पॉझिटिव्हचं तर आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह कधी येणार आहे, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे आणि तो ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये आला, इन दॅट केस ॲक्सलरेशन इज पॉझिटिव्ह. अँड सपोज इफ एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये आहे आणि तो मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये आला, तर त्या केसमध्ये त्याचं ॲक्सलरेशन कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कारण का गाडीचा आपण स्पीड कमी केलं किंवा तो ऑब्जेक्टने त्याचा स्पीड कमी केलेलं आहे. सिम्पल एक्झाम्पल, गाडी आपल्याला स्पीडमध्ये घ्यायची, आपण काय म्हणतो गाडी ॲक्सिलरेट करायची, आणि गाडी जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण गाडी काय करतो, डिॲक्सिलरेट करतो, म्हणजे गाडीचं स्पीड कमी केलं थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे ॲक्सलरेशन कॅन पॉझिटिव्ह, ॲक्सलरेशन कॅन निगेटिव्ह ऑल्सो. मग नेक्स्ट प्रश्न पडतो की ॲक्सलरेशन कॅन बी 0 असू शकतं का ॲक्सलरेशन, तर येस इट ऑल्सो बी 0. आता 0 कधी असेल, सपोज एखाद्या गाडीचं स्पीड याच ह्याच्यामध्ये समजून घेत, एखाद्या गाडीचं स्पीड इनिशियल स्पीड त्याचा आहे 60 आणि फायनल स्पीड इनिशियल तो एक ऑब्जेक्ट 60च्या स्पीडनं आहे आणि त्याचा फायनल स्पीडसुद्धा 60च आहे, पण किती वेळासाठी, समजा तो ऑब्जेक्ट 5 सेकंदासाठी, म्हणजे 5 सेकंद या वेळासाठी किंवा 10 सेकंड 15 सेकंड कितीही वेळासाठी तो जर ऑब्जेक्ट कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, कारण स्पीड चेंज झालं आहे का, स्पीडमध्ये चेंज झालेला नाही आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा कॉन्स्टंट स्पीडनी मोशनमध्ये आहे. जर एखादा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये कॉन्स्टंट स्पीडनी जर मोशनमध्ये असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा ॲक्सलरेशन हा काय असणार आहे, 0 असू शकतो. ॲक्सलरेशन कॅन बी 0. बरोबर आहे, ॲक्सलरेशन 0 असू शकतो का, तर असू शकतो कधी, जर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडनी जर मोशनमध्ये असेल तर. मग पुढचा प्रश्न अजून काय आहे का कंडिशन, जर ऑब्जेक्ट रेस्टलाच असेल तर काय, म्हणजे जर प्रश्न असा पडला एखाद्याला की जर रेस्टमध्ये असेल तर त्या केसमध्ये ॲक्सलरेशनचा काय प्रश्न काय असेल, तर ज्यावेळेला ऑब्जेक्ट रेस्टमध्येच आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कुठल्याही मोशनमध्ये नाही आहे, 5 मिनिट 10 मिनिट किंवा 5 सेकंड 10 सेकंड 15 सेकंड त्या पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये जर ऑब्जेक्ट रेस्टलाच असेल, तर त्याही केसमध्ये ॲक्सलरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ॲक्सलरेशन 0 असण्याच्या 2 कंडिशन आहेत. एक म्हणजे काय, जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर, आणि सेकंड कंडिशन असेल की ऑब्जेक्ट हा रेस्टला असेल तर त्याचं ॲक्सलरेशन 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण या कन्सेप्टमध्ये ॲक्सलरेशन जेव्हा बघितलं तर त्याच्यामध्ये आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला बघितला, त्याचं डेफिनेशन बघितली, फॉर्म्युला, युनिट, डायमेन्शन
आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट म्हणजे ॲक्सलरेशन कॅन बी पॉझिटिव्ह, ॲक्सलरेशन कॅन बी निगेटिव्ह, ॲक्सलरेशन कॅन बी झिरो ऑल्सो. आणि झिरोच्या दोन कंडिशन्स आहेत, एक म्हणजे युनिफॉर्म स्पीडमध्ये मोशनमध्ये असेल तर, आणि दुसरी जर तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर. ही झाले ॲक्सलरेशनचे हे पूर्ण कन्सेप्ट आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे घेते 1 मिनिट. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्टचं स्पीड किंवा चाल ही जर स्थिर असेल म्हणजे कॉन्स्टंट असेल तर ॲक्सलरेशन काय असेल, झिरो असेल. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट कसा आहे, युनिफॉर्म मोशनमध्ये असणार आहेत. ॲक्सलरेशन कॅन बी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड झिरो. त्वरण हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो असू शकतं. देन वेग जर वाढवला म्हणजे स्पीड वाढवलं तर ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असणार आहे. स्पीड कमी केला तर ॲक्सलरेशन निगेटिव्ह असणार आहे, मगाशीच म्हटलं. आणि जर वेगामध्ये बदल झाला नाही म्हणजे कॉन्स्टंट स्पीड असेल किंवा रेस्टला असेल तर ॲक्सलरेशन झिरो त्याचं असू शकतात. ठीक आहे, हे पूर्ण कन्सेप्ट जे आहेत हे ॲक्सलरेशनशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. आणि आपल्या इथं कंबाईन आणि पोलीस भरती याच्या बॅचेस सध्या सुरू आहेत. तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल त्या बॅचेसबद्दलची, समोर तुम्हाला नंबर दिसतो त्याच्यावरती फोन करून तुम्ही विचारू शकतात किंवा आपल्या सेंटरला जरी आलात तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. थँक्यू सो मच.